नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 229 आणि 230. श्री निसर्गदत्त महाराज स्वतःविषयी सांगताना म्हणतात, मी स्वतंत्र आहे असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा याचा अर्थ एवढाच की मी केवळ वस्तुस्थिती आहो. मी सर्व वर्णनापासून आणि ओळखीपासून मोकळा आहे. तुम्ही माझ्याविषयी काहीही ऐकले, पाहिले, माझ्याविषयी काहीही विचार केला, तरी मी त्याप्रमाणे मुळीच नाही. मी कोणत्याही माझ्या किंवा इतरांच्या ओळखीपासून किंवा पूर्ण धारणेपासून सदैव मोकळाच आहे. मी देहधारी फक्त वाटतो व त्यावर अवलंबून आहे असे पण वाटतो, पण हे तुमचे पुन्हा मला अशा प्रकारे गृहीत धरणेच होय. मी परत सांगतो, मी देह नव्हतो, आता नाही आणि पुढेही असणार नाही. माझ्या दृष्टीने हीच वस्तुस्थिती आहे. पण इथे मी हा जो शब्द वापरला जातो त्याचा अर्थ तुमच्या मनात जो आहे तो तसा नाही. तुम्ही जर तो अर्थ घेतला तर माझे म्हणणे हे तुम्हाला खचितच विक्षिप्तपणाचे वाटेल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. माझा जन्म झाला असाही मला तुमच्या सारखाच भ्रम होता, पण गुरुवचनांचा आश्रय घेतला त्यामुळे कळले जन्म व मृत्यू केवळ आपणच केलेल्या कल्पना आहेत, प्रत्यक्षात तसे मात्र काहीच नाही. त्या केवळ कल्पना आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र कुणालाच नाही. मला देह आहे इतका जन्म आणि आता देह नाही, बस इतकाच मृत्यू. हे इतके जाणले की देह असो अथवा नसो, देहबुद्धी असो अथवा देहबुद्धी नसो, यामुळे मूळच्या वस्तुस्थितीत काहीच फरक पडत नाही. देहबुद्धी ही एखाद्या घरातील खोलीसारखी असते, पण नेहमीच खोलीत राहण्याची अजिबात जरुरी नाही. याचा अर्थ शरीराशी नसानकुकडे म्हणून राहू नका, त्याची निंदा करू नका, उलट त्याची निगा राखा. ज्या शक्तीमुळे देह आला त्याच शक्तीमुळे निगा राखण्याची पण बुद्धी पण आली, हे लक्षात ठेवा. एकदा का तुम्ही आपले अगोदरपणाने असणारे असणे पण समजावून घेतले की मग तुम्हाला हे पण कळते की तुमचे विचार, तुमच्या कल्पना, तुमचे आग्रह, तुमच्या मान्यता, तुमच्या रूढी परंपरा ह्या तुम्हाला मग त्रास देऊ शकत नाही. आपले अगोदरपण कळले की म्हणजे लक्षात येते की विचार, कल्पना, मान्यता, आग्रह वगैरे वगैरे आपल्याच प्रकाशात प्रकाशित होणारे आहेत. म्हणजेच काय, ते परप्रकाशित आहेत. त्यांना स्वतंत्र व वेगळे अस्तित्व नाही. कोणतीही गोष्ट तुम्हाला मुक्त करू शकत नाही, कारण तुम्ही मूळचेच मुक्त आहात, अंगचेच मुक्त आहात. याकरता मी कोण आहे या प्रश्नाखेरीज किंवा मी काय आहे या प्रश्नाखेरीज इतर प्रश्न सोडूनच द्या. तुम्ही आहात हीच एक वस्तुस्थिती आहे, याविषयी सर्वांचीच खात्री आहे. मी आहे यापेक्षा काहीच निश्चित नाही. मी अमुक तमुक आहे हे निश्चित नाही. अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणावर सर्वांचेच प्रेम असते, म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. चैतन्याच्या दृष्टीने दुसरा असा कुणीही नाही. पृथ्वीबरोबर भ्रमण करणाऱ्या मनुष्याला दिवस रात्रीचा अनुभव येतो, पण जो सूर्याबरोबर राहतो त्याला अंधार काय हे माहीतच नाही, तर त्याला तो अंधार दिसणार तरी कसा? माझे जग तुमच्या सारखे नाही.
मी तुमच्या याच स्वप्नासमान जगात प्रवेश करून तुम्हाला सांगितले की तुम्ही सध्या जे स्वतःला समजता तसे तुम्ही मुळीच नाही. तुम्ही ही जी समजूत आहे ती तुम्ही ज्याच्या असण्यामुळे तुम्ही समजून घेता ते अगोदरचे असणे पण तुम्ही निश्चित आहात. भाग 230. श्री निसर्गदत्त महाराजांचे 2 ग्रंथ अतिशय आवडते होते. श्री दासबोध आणि श्री एकनाथी भागवत. यांचे श्रवण आणि पठण हे वनमाळी भवनाच्या त्या छोट्या माळ्यावर प्रसंगानुसार नित्य होई. यातूनच एक अद्भुत पुस्तक उदयाला आले. त्याचे नाव आहे निसर्ग भागवत आणि संकलन केले आहे श्री विजय सावंत यांनी. श्री दासबोध आणि श्री एकनाथी भागवत यामध्ये केवळ आणि केवळ उपनिषदातीलच आलेले ज्ञान प्राकृत भाषेत सांगितले गेले आहे आणि श्री निसर्गदत्त महाराजांनी ते अतिशय वेगळ्या प्रकारे आपली स्वतःची जणू वेगळीच भाषा निर्माण करून अगदी सहजपणे त्यातील गूढ तत्वे सहजपणे समजतील अशा प्रकारे व्यक्त केली आहेत, असे श्री वि. स. पागे हे सुद्धा म्हणत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही याच क्षणी ब्रह्म आहात. तुम्हाला तसे मानण्याची, स्वतःच्या किंवा इतरांच्या सांगण्याची काहीच गरज नाही. तुम्ही अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या स्वरूपात नित्य हजरच आहात. मी नाही असे म्हणण्याची तुमची छाती नाही आणि क्षमता पण नाही. ह्याच अगोदरपणाने आपण असणेपणानेच आहोत. याचा पुरावा, अजून दुसरा पुरावा किंवा साक्ष याची काही गरज नाही. तो पुरावा आपणच. तैत्तिरीय उपनिषदात आले आहे की या ब्रह्माचे स्वरूप कसे आहे, तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. हेच उपनिषदातील ज्ञान दासबोधात आहे, एकनाथी भागवतात पण आहे. तेच ज्ञान श्री महाराज यांनी आपल्या अतिशय स्वतः जणू समजावून सांगतात अशा स्वरूपात आणि अगदी सोप्या स्वरूपात सांगितलेले आहे. पण ते सोपे शब्द समजावून घ्यायची चिकाटीच नसल्यामुळे ते आपल्याला कठीण वाटतात. हा दोष आपलाच आहे. पारंपरिक अवघड शब्दांची आपल्यावर जणू मोहिनीच पडली आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्मम हे उपनिषदातील ज्ञान श्री निसर्गदत्त महाराज अतिशय परिणामकारक रीतीने सांगतात. ते कसे? मी जगात नाही तर जग माझ्यात आहे. म्हणजेच काय? माझ्या ठिकाणी देश काल वस्तू परिच्छेद नाहीत. अशी कोणतीही जागा नाही ती माझ्या जाणण्याशिवाय असू शकेल. असा कोणताही काल नाही जो मी जाणल्याशिवाय स्वतंत्रपणे आहे आणि अशी कोणतीही वस्तू नाही जिचे अस्तित्व माझ्या जाणणेपणावर अवलंबून नाही. आपले असणेपण पंचज्ञानेंद्रियाने सिद्ध होणारे नाही. उलट असणेपणामुळेच पंचज्ञानेंद्रियाचे ज्ञान किंवा अस्तित्व टिकलेले आहे. जे कळणारे आहे ते ज्याच्यामुळे कळून राहिले आहे त्याला कळणारे कळून घेऊ शकत नाही. कळणारे बदलतात, कळणारे बदलत राहतात, पण ज्याच्यामुळे कळणारे हे कळणारे आहे हे कळते ते आत्मभान, ते प्रकाशत्व अगोदरपणाने जसे आहे तसेच आहे. जागृत स्वप्न सुषुप्तीत पण अपरिवर्तनशील म्हणून ते जसेच्या तसेच राहते. जे कळल्या जाते त्यावर अगोदरपणाने असणारा असणेपणा अवलंबून नाही. म्हणजे त्यामुळे अगोदरपणाने असणारा असणेपणा हा मुळीच सिद्ध होत नाही, तर तो स्वयंसिद्धच आहे. कळले जाणारे सतत बदलत असते. जसे शरीर, विचार, मते, आग्रह, स्मृतीचे असणे, स्मृती झाली, हे सर्व कळले जाणारे म्हणून जेवढेही काही आहे ते केवळ आणि केवळ अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणामुळेच शक्य आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. याच अगोदरपणाकडे लक्ष ठेवा, म्हणजे लक्षच व्हा.
लक्ष ठेवणारे होऊ नका. लक्षी नाही तर लक्षच असा. असा हा शब्द केवळ व्याकरणाच्या अपरिहार्यतेमुळे वापरावा लागतो. यात काय ते समजा. कारण असा, असा हा कुणीच नाही.